नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर अंगणवाडी सुपरवायझर पदभरती यामध्ये जी काही विभागीय किंवा अंतर्गत पदभरती होणार आहे याच्याविषयी जी काही असणारी नवीन GR नुसार पात्रता आणि त्याचबरोबर वयोमर्यादा याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग बघा काय आता अंगणवाडी पदभरती 2026 तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती जे काय असणार स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात जी काही स्पेशल ऑफर आहे ही अजूनही या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे. यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM, JNM, स्टाफ नर्स, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, FDA बॅच, त्याच्यानंतर आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, TET टेट, तलाठी पदभरती असेल, पशुसंवर्धन, स्वच्छता निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, महिला व बाल विकास, CDPO आणि LSO, फार्मासिस्ट यांसारख्या पदांचा यामध्ये समावेश असणार आहे. आता यापैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त ₹999 परचेस करू शकताय आणि त्याची जी काय असणारी व्हॅलिडिटी आहे, वैधता ही संपूर्ण वर्षभरासाठी असणार आहे. ही ऑफर आता लिमिटेड कालावधीसाठीच असणार आहे. तर लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही जी काय असणारी बॅच आहे बॅच जॉईनिंग करू शकताय. यामध्ये आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी असणार आहे. तसंच या ठिकाणी जुने जे काही असणारे PYQ हे संश्लेषणात्मक किंवा विश्लेषणात्मक पद्धतीने आपण सोडून घेतो. ज्या काही ई बुक्स असणार या ई बुक्सद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात. आणि जर का तुम्हाला ही माहिती काय करायची असेल तर जाणून घ्यायची असेल किंवा याच्याविषयीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपली बॅच सुद्धा या ठिकाणी काय करू शकताय तर जॉईनिंग करू शकताय. बघा, विभागीय पदोन्नती किंवा जी काही अंतर्गत पदभरती असणार आहे यामध्ये महिला व बालविकास विभागामार्फत 2026 मध्ये ही जाहीर करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांच्या पासून ते मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर ही पदभरती असणार आहे. यामध्ये भरती ही सरळ सेवा नसून अंगणवाडी सेविकांमधून पदोन्नतीद्वारे विभागीय पदोन्नती किंवा अंतर्गत काय असणार घटकांद्वारे काय केले जाते 272 जागांसाठी राबवली जात आहे. बघा, याच्यामध्ये ठळक मुद्दे, पदाचं नाव कोणतं असेल यालाच मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका असं म्हटलं जातं, सुपरवायझर. बघा, प्रामुख्याने जे काही शहरी भाग असणार आहेत या शहरी भागातील अंगणवाड्यांच्या मध्ये काय असणार पर्यवेक्षिका सुपरवायझर असं म्हटलं जातं. तर जे काही ग्रामीण किंवा नागरी भाग असणार यामधील काय असणार आहे तर मुख्य सेविका हे नाव वापरलं जातं. मुख्य जागा 272 पदांचा समावेश आहे. भरतीचा प्रकार विभागांतर्गत पदोन्नती कोटा सर्वसाधारणतः सरळ सेवे उमेदवारासाठी खुली नाही, तर फक्त यापूर्वी सेवेत असलेल्या अखंड जवळपास 10 वर्ष सेवेत असणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 21 ऑगस्ट जी की होऊन गेलेली असणार आहे. ओके, अधिकृत संकेतस्थळ यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला याबाबतचे काय मिळतील तर अपडेट भेटून जाईल. मग यामध्ये नेमक्या शैक्षणिक पात्रता काय असणार तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. मग यामध्ये तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं सांगितलं जातं. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. तसंच सेवा अनुभव बघा, अर्जदार महिला 1 जानेवारी 2025 रोजी किंवा यापूर्वी अंगणवाडी सेविका म्हणून जवळपास सलग 10 वर्ष कार्यान्वित असणं गरजेचं आहे आणि ही सेवा तिने पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 रोजी याची वय मर्यादा 50 वर्षांपेक्षा कमी असावी असं सांगितलंय. परंतु नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नियुक्तीनंतर ठराविक मुदतीत संगणक अर्हता म्हणजेच काय असणार MSCIT तसेच मराठी भाषा, हिंदी भाषा इत्यादी परीक्षा उत्तीर्ण होणे यामध्ये बंधनकारक करण्यात आलेलं असणार आहे. बघा, नागपूर उच्च न्यायालय आता जी काही वयोमर्यादा या वयोमर्यादासाठी जे काही नागपूर न्यायालयाचं उच्च न्यायालयाचं काय असणार अंतरिम खंडपीठ असणार आहे. याद्वारे अंतरिम आदेशानुसार भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आली. सुधारित नियमांनुसार वयोमर्यादा खालील प्रमाणे आहेत. बघा, कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त किती वयोमर्यादा तर 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आणि पूर्वी ही वयोमर्यादा कमी होती, परंतु मॅट आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनुभवी अंगणवाडी सेविकांना
शिक्षकांना दिलासा देत ती 50 वर्ष एवढी वाढवण्यात आलेली आहे. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.